कशा आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. तर प्लीज लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर नाश्ता वगैरे झाला होता माझा सगळा. जेवण पण सकाळी दादांना डबा केला तेव्हाच चपाती भाजी झाली होती. बाकीचं आता हे रात्रीचं सक्षम झोपायच्या आधी हे सगळी खेळणी वगैरे काढून ठेवतो, पसारा करून ठेवतो बेडवरती. मग ते आवरायला घेते आधी. तरी सगळं नाश्ता वगैरे झाला, अंघोळ देवपूजा झाल्यावरती. आणि हे रोजचंच रुटीन आहे माझं, कारण संध्याकाळचं तो झोपायच्या आधी खूप खेळतो, म्हणजे सगळे खेळणी बाजू काढून घेतो सगळे कोचवर त्या, आणि नंतर खेळत बसतो. नंतर सकाळचं काम हे असतं, उचलावंच लागतं मला जर वेळेला. आणि काय नाही वाटत जरा, आणि हे साफसफाई केल्याशिवाय आपल्याला पण मन प्रसन्न होत नाही आणि छान वाटतं. घर साफसफाई असेल घराची तर छान वाटतं. मग ते हे बेडशीट तर दररोज झाडावंच लागतं, कारण तो काही पण खाऊ वगैरे घेतला तर सांडत असतो, मग झुरळ वगैरे होतात, किडे वगैरे, त्यामुळे ते प्रत्येक वेळेला झाडलेलं चांगलं असतं. आणि साफसफाई ठेवली तर कधीही आपल्यासाठी चांगलंच असतं. तर माझं तेच लावायचं चाललेलं बेडशीट मी घालत होती, तर सक्षममध्येच यायचा, तो उचलत होता, मला मदत करत राहतो सारखं. मदत नाही पण त्याचं तो कामच जास्त वाढवतो मला. कामं करायला गेले की सक्षम हा येतो मध्ये, काही ना काहीतरी करत असतो. आता वरती चढला, मी बेडशीट लावते तर मध्येच, तर हे रोजचं आहे, त्याला खाली कर, हे कर, ते कर, हे आमच्या दोघांचं चालू असतं दिवसभर. नंतर बसला एका जाग्यावर. नंतर त्याची खेळणी व्यवस्थित ठेवायची होती, मला खेळणी व्यवस्थित भरून ठेवली, कारण कचरा काढायचा होता, लादी राहिली होती माझी पुसायची. नंतर झाडू काढायला घेतला, झाडू काढला आतला बेडरूममधला. नंतर हॉलमध्ये झाडू काढायला आली. नंतर त्याची खेळणी तर खाली पडलेलीच असतात सारखी, त्या बास्केटमध्ये पण पुरत नाही एवढे खेळणी झाले त्याची. सासूबाईंनी गावावरून तांदूळ, दूध दिलं होतं, आणि आमचं रानातल्या शेंगा होत्या त्या, दारकू होता तो दिलेला, आणि सुके वाळलेले चवळे होते ते पण दिलेले, आणि फेमस पाटणचे पेढेसुद्धा दिले होते, सकस डेअरीचे. ते आम्हाला आवडतात, जर वेळेला जाऊ तेव्हा आम्ही घेऊनच येतो. आणि ही शेव पण आमच्या गावातच एक भैया आहेत, खूप जुने आहेत, पण ते म्हणजे शेव आम्ही त्यांच्याकडूनच घेतो, आणि जर वेळेला कोणी येईल ते त्यांच्यापाशी देतातच आई, आणि छान असते, फ्रेश असते, त्यामुळे आम्ही बाहेरची घेतच नाही, तिकडूनच आणतो. आणि हे लिंबू आमच्या लिंबवीचे आहेत गावच्या, तर आईने लिंबू पण दिले होते, कारण इकडे बघितले किती महागले आहेत, 20 रुपयाला 3 भेटतात. तर साहेब घरी होते आज, म्हणून म्हटलं यांच्याकडूनच ओतून घ्यायचे, म्हणून टाकी साफ केली होती, धुतली, रात्रीच धुवून ठेवली, सुकट ठेवली होती टाकी. नंतर हे आता पहिले तर आम्ही इंद्रायणीचं तांदूळ होते, हे आता शुभांगी म्हणून काहीतरी आहे आई बोलल्या, तर हे पण छान आहे, भात एकदम सॉफ्ट होतं, आणि घरचं आमचं तांदूळ आहेत. तर त्याच्यामध्ये किडे मुंगी किंवा असं झुरळ वगैरे ते किडे लागू नये म्हणून काय करतो आयडिया बघा तुम्ही, कारण पेपर टाकायचा त्याच्यावरती, नंतर झाकण लावायचं, म्हणजे जास्त झाकण लावून घ्यायचं व्यवस्थितपणे, म्हणजे जास्त त्याच्यामध्ये घाण वगैरे जाळी किडे होत नाहीत. तर आम्ही असंच करतो. तामपत्र असतं ते पण टाकते त्याच्यामध्ये, पण आता एवढे थोडेच आहेत त्याच्यामुळे मी टाकलं नाही आहे त्याच्यामध्ये, आणि आधीचे पण संपत आले आहेत, म्हणून ह्याच्यात आम्ही असंच ठेवतो. नंतर दूध बघा, गावचं दूध कसं आहे, शाई तर बघा तुम्ही किती जाड आली आहे मलाई. तर गावचं दूध ते गावचं दूधच म्हणतात, इकडं विकतचं दूध एकदम पाण्यासारखं असतं, म्हणून आई जर वेळेला कोण येईल त्यांच्यापाशी देतातच दूध. ते भरून ठेवला डब्बा, टाकी आतमध्ये ठेवली. नंतर मग किचनमध्ये आली, किचनचं आवरायला. तर पसारा तर पडला होता, नाश्ता वगैरे झाला होता, सक्षमला भरून घेतलं होतं, आणि बाकीची मग आता हेच पसारा राहिला होता. अंडा कढी करायची होती, ते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे, तर पुढे बघा तुम्ही, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आधी तर काय करायचं, खरकट असेल ते सगळं एका म्हणजे बाऊलमध्ये, नाही तर आपल्या पिशवीमध्ये काढून घ्यायचं ते साईडला, म्हणजे, आणि भांडी धुवून घ्यायची. भांडी धुवून घेतली की आपल्याला तेलकट राहत नाही आणि खरकट पण राहत नाही, त्यामुळे काय वाटत नाही. आणि माझी सवय अशीच आहे, पहिली भांडी सगळी धुवून घेते, आधी खरकटं काढून घेते, नंतर भांडी धुवून घेते, नंतर मग घासते, असं करते. पहिल्यापासून मला हेच आवडतं, आणि जास्त तेलकट राहत नाही किंवा घाण राहत नाही. कण त्याचे भाजीचे वगैरे असतात ते कण राहत नाही, शितर राहत नाहीत भाताची. तर नंतर भांडी घासून घेतली, आणि 10 वाजले होते, 10 नंतरचं हे टायमिंग असतं. आधी तर नाश्ता वगैरे होतो माझा 9, 9:30 वाजेपर्यंत, देवपूजा वगैरे. नंतर सक्षमला पण चारावं लागतं, सक्षमला चारून झाल्यानंतर मग मी किचनमध्ये येते, मग ही माझं म्हणजे काम चालू होतं. मग आधी तर भांडी नाश्त्याची असतात ती साफ म्हणजे घासून घेते, किचन वगैरे साफ करून घेते, आणि मग नंतरनं जेवणाला लागते. तर आधी तरी सकाळी डबा करते तेव्हाच भाजी चपाती झालेली असते, सकाळी पण तेच झालं, माझी भाजी चपाती झाली होती. सगळ्यात आधी मी भांडी घासून घेते, नंतर किचन साफ करून घेते, मग भांडी धुवायला घेते. भांडी धुण्यासाठी तुम्ही बास्केट वापरा, म्हणजे ओलं होत नाही आणि सारखं काम लागत नाही आपल्याला. नंतर जाळीचं बास्केट असेल तर त्याच्यामध्ये कसं होतं, पाणी सगळं नितळतं खाली, मग डबल काम लागतं आपल्याला, पुसायला लागतं. त्यामुळे असे बास्केट घ्यायचं, म्हणजे बरं पडतं, आपल्याला एक्स्ट्रा काम वाढत नाही आपलं. पाणी त्याच्यामध्ये सगळं नितळतं, भांडी लावून घेतल्यानंतर आपण ते पाणी काढू शकतो त्याच्यामधलं.
लावून झाली होती, कपडे सुकत घालायचे होते. मग किचन वगैरे बघा कसं आता दिसत आहे, मस्त असं क्लीन झालं आहे सगळं. तर आपल्याला म्हणजे खूप छान वाटतं, असं फ्रेश वाटतं असं क्लीन असेल तर सगळं. नंतर मी अंडे शिजायला ठेवले, 4 अंडे घेतले होते, त्याच्यामध्ये लिंबू टाकला होता का तर टोप आपला काळा पडतो, त्यामुळे लिंबू टाकायचं, मीठ टाकायचं, म्हणजे पटकन अंडे शिजतात. नंतर मी सुकलेली कपडे काढायला गेली, कपडे काढून झाली, नंतर चटई हतरली, ओले कपडे त्याच्यावरती ठेवली. सक्षम तर तिथे आलाच होता मध्ये, कपडे सुकत घालण्यासाठी येतो मला प्रत्येक एक कपडा देतो, ते बरं होतं. असं तर वाटतं मला ही माझी पोरगीच आहे म्हणून. तर मस्त वाटतं, मला हेल्प करतो ते. पण कधी कधी कामं खूप वाढवतो, तर एक देत होता मला कपडे, मी झाडून अशी व्यवस्थित घालवते. अनेक सांगते तुम्हाला, हा स्टँड खूप मला म्हणजे उपयोगी पडला पावसामध्ये, कारण एवढे कपडे सुकण्यासाठी कुठे आपण गॅलरीमध्ये घातले तर ओले व्हायचे, भिजायचे सगळे. म्हणतात मी हा स्टँड मागवलेला, ह्याची पण लिंक असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर मी हा ऑनलाईनच मागवलेला, तर पावसामध्ये तर खूप उपयोगी पडला. नंतर सुकतात पण लवकर. वरती एक फॅन आहे, खिडकीतून हवा येणार वगैरे असं, तर सुकतं ते. झाडत होता मी, झाडते कपडे, तर तसं तो पण झाडत होता आणि घालायला लागला होता कपडे. टी शर्ट घेतला आणि टी शर्ट वाळत घालतोय. तर मस्त अशी कामं ही माझी म्हणजे 11:30 वाजेपर्यंत कामं होऊन जातात. नंतर सक्षमला आंघोळ वगैरे घालायची असते. कपडे झाली सगळी सुकत घालून, नंतर मी फॅन खाली स्टँड ओढून घेतला, कारण तो सुकतात. मग दुपारपर्यंत मी फॅन चालू ठेवते, नंतर बंद करते, नंतरच कपडे सुकतात लवकर. नंतर सुकलेली कपडे घेऊन आली आणि बेडवर ठेवली आणि बसली जरा वेळ, कारण थकल्यासारखं झालं होतं. मग पाणी पिलं, थोडंसं पाणी पिलं आणि नंतर मग कपड्यांच्या घड्या घालायला लागली. तरी चादर होती, काल धुतली होती मी ती, त्याचीसुद्धा घडी घालून ठेव. जेव्हा तेव्हा आपली कामं केली ना वेळच्या वेळ, तर आपल्याला जास्त कामं वाढत आणि पसारा पण होत नाही, त्यामुळे फ्रेश वाटतं आणि स्वच्छ राहतं घर आणि पसारा जास्त दिसत नाही. मग काय सक्षम आतमध्ये होता, डोळे मिचकवत होता, मी पण तसंच करत होती. नंतर सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या, व्यवस्थितपणे ठेवला. सक्षम आणि सक्षमच्या आतमध्ये होते, तर सक्षम बोलत होता त्याच्या पप्पांना घोडा काढून द्या त्याचा, तर त्याला त्याच्यावरती बसायचं होतं म्हणून गॅलरीमध्ये ठेवला होता. तर तो घोडा काढून दिला, तर तो माझ्याकडे येत होता बाहेर. तो बोलतो आई घोडा घोडा करत होता. तर मस्त वाटतं असं खेळत खेळत त्याला, आणि कामं पण होतात पटकन त्याला खेळत खेळत. तर असं त्याने पावडर टाकली होती त्याच्यावरती, त्याला तो असं धुतल्यासारखं करत होता घोड्याला. तर त्याचे कपडे पण घड्या घातल्या, साईडला ठेवली. तर बघा घोड्यावर बसून कसा करत आहे. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या, आता त्या मी कबाटमध्ये ठेवणार सगळ्यांचे. इथे मी आता अंडाकढीसाठी लसूण सोलून घेते, आणि इकडे सक्षम आणि सक्षमच्या पप्पांचं काय चाललंय बघा. खेळतोय सक्षम पप्पांसोबत, पप्पा घरी असले त्याचे की पप्पांकडेच असतो. सक्षम 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 हाय कर, हाय सक्षम सक्षम. असतं त्याचं सगळी खेळणी काढायची, दररोज मला भरायला लागतात, सारखं खाली करतो तो बास्केट, आणून पण काय उपयोग नाही आहे, कारण सगळं वस्तू खालीच असतात बघेल तेव्हा. जरा वेळ बसली होती, नंतर मग कांदा टमॅटो चिरून घेतला, आणि हे व्हेजिटेबल्स कटर खूप म्हणजे उपयुक्त पडतं आपल्याला. भाजी वगैरे कट करायची असेल, टमॅटो वगैरे म्हणजे अशी नॉर्मल आपल्याला छोटंसं पाहिजे असेल, बारीक असं कांदा वगैरे टमॅटो, तर हे खूप उपयुक्त पडतं आपल्याला. मी तर ह्याच्यातूनच करते, अंडा करी वगैरे बनवायचे असेल किंवा कांदा बारीक चिरायचं असेल, ह्याच्यामध्येच मी कट करते. तर बघू शकता तुम्ही. तर ते कांदा पण तसा करून घेतला, कट करून घेतला, नंतर टमॅटो पण कट करून घेतला त्याच्यामध्ये. खूप छान आहे हे, पण मला ह्याच्यामध्ये मोठं घ्यायचं आहे, हे छोटं पडतं जरा, त्यामुळे मोठं घ्यायचं आहे मला. नंतर अंडी शिजून झाली होती, मग त्यातलं सालं वगैरे काढून घेतले. नंतर चाकून असे डॉट डॉट करायचे त्याला, आणि तेलामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं, आणि ते फ्राय करायचे अंडे. खूप छान लागतात खाताना पण आपल्याला, बघू शकता तुम्ही. मस्त असे फ्राय करून घेतले. नंतर तेल थोडंसं कमी केलं, कारण जास्त. मग त्या तेलामध्येच खडा मसाला टाकला, कांदा टाकला, मस्त असं भाजून घ्यायचं व्यवस्थितपणे, तेल सुटत पण. नंतर मीठ टाकलं चवीनुसार, मीठ टाकायचं. नंतर आणि कांदा भाजून घ्यायचा, नंतर त्याच्यामध्ये लसूण टाकलं, कट केलेला टमॅटो टाकला. तर झाकण ठेवायचं, म्हणजे वाफलून निघतं आणि कांदा पण छान असं भाजून निघतो. नंतर हळद टाकायचं, धना पावडर टाकायचं, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, आणि हा घाटी मसाला आहे आमचा घरचा मसाला, कांदा लसूण खोबरं मसाला तो टाकला आहे त्याच्यामध्ये.
मस्त हलवून असं घ्यायचं. नंतर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, आपल्याला किती हवं आहे तेवढं. कांदा आणि टोमॅटो शिजला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे नंतर झाकण ठेवून मी शिजवून दिलं थोडंसं ते कांदा लसूण. नंतर मग त्याच्यामध्ये अंडे ॲड केले, अंडे टाकले. नंतर लिंबू पिळा त्याच्यामध्ये. नंतर कस्तुरी मेथी टाकली त्याच्यामध्ये. चव छान लागते कस्तुरी मेथी टाकल्यानंतर. तर बघू शकता तुम्ही, साधी सोपी रेसिपी आहे अंडा कढी. तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कशी झाले ते. नंतर सक्षमची आंघोळ वगैरे करून घेतली, आंघोळ घातली त्याला आणि त्याला चारायचं होतं, तर तो खेळत होता. म्हटलं खेळ जरा वेळ, मग तो खेळायला लागला होता. नंतर त्याची नाटके बघा आता खेळता खेळता पण कसे आहेत. नंतर त्याला चारलं आणि तो झोपला. नंतर मग आम्ही जेवायला बसलो. 1-1:30 वाजली होती जेवायला. मग जेवलो आम्ही अंडा कढी.